श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हे माता महालक्ष्मीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानण्यात आले आहे. यंदा 18 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. विशेष म्हणजे या दिवशी लक्ष्मीनारायणाचा अत्यंत शुभ योग जुळून येत आहे. अशा स्थितीत महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करण्यापूर्वी घराच्या उंबरठ्यावर एक विशेष उपाय केल्यास साक्षात अष्टलक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल अशी धार्मिक मान्यता आहे. याबाबत अत्यंत प्रभावशाली तोडगा करून बघा, तात्काळ फरक जाणवेल, सर्व कामे सुरळीत पार पडतील. उंबरठ्याचे महत्त्व आणि लक्ष्मी प्राप्ती. हिंदू धर्माच्या घराचा उंबरठा हा माता लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानला जातो. ज्या घराचा उंबरठा स्वच्छ आणि सुशोभित असतो तिथे लक्ष्मी अखंड निवास करते. शेवटच्या गुरुवारी म्हणजेच आज हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धीचे मार्ग मोकळे होतात. अष्टलक्ष्मी प्रसन्न करण्याचा विशेष उपाय. हा उपाय गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान आणि नित्यक्रम उरकल्यानंतर करायचा आहे. नंबर 1. उंबरठ्याचे लेपन. प्रथम थोडे गंगाजल घ्या. जर गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद मिसळा. या हळदीच्या पाण्याने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याचे मनोभावे लेपन करा. हळद ही मांगल्याचे आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. नंबर 2. शुभचिन्हांची मांडणी. उंबरठा सुकल्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही कोपऱ्यात कुंकवाने किंवा रांगोळीने स्वस्तिक काढावे. स्वस्तिक हे विघ्नहर्ता गणपती आणि लक्ष्मीचे शुभ चिन्ह मानण्यात आले आहे. नंबर 3. अष्टलक्ष्मीचे 8 ठिपके. उंबरठ्याच्या मध्यभागी रांगोळीने किंवा कुंकवाने 8 ठिपके काढा. हे 8 ठिपके माता लक्ष्मीच्या अष्टस्वरूपाचे आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धन्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि ऐश्वर्यलक्ष्मी प्रतीक आहेत.